हॅलो गाईज, इट्स युअर वक्कू वरक. हा माझा फर्स्ट मिनी ब्लॉग आहे गाईज. आणि या मिनी ब्लॉगमध्ये मी चाललो आहे माझ्या गावी कोल्हापूरमध्ये. गाईज ही माझी फॅमिली. अजून फॅमिलीसोबत निघालो आहे पॅकिंग बिकिंग करून सकाळी, कारण सकाळची आमची लालपरी होती 7ची कल्याण पाडगाव. तर आम्ही पनवेल डेपोला आलो आहे गाईज. विचार केला पाण्याची बॉटल घेतो, सफर में पाणी तो लगता है ना. मग नंतर माझा भाऊ बोलला, भाऊ 15ची बॉटल आहे 20ला दिली तुला. त्या काकांकडे गेलो, नवीन बॉटल घेतली. तितक्यात आमची गाडी आली कल्याण पाडगाव. ही आमची मस्त लालपरी. मग गाडीत चढलो. ड्रायव्हर काका पण मस्त ओळखीचे होते. बघू शकता सुंदर अशी लालपरी आतून. फॅमिली एकीकडे बसली होती आणि मी एकीकडे. ही माझी सीट. मस्त मग बसलो माझ्या सीटवरती मी फायनली. आणि सफर का मजा लेते लेते गाणे तो सुनने बनता है ना. मग फायनली निघाली आपली लालपरी मुंबईच्या बाहेर. मग सकाळी नाश्ता करण्यासाठी आणि वॉशरूम वगैरे जाण्यासाठी गाडी थांबली लोणावळ्याला. ड्रायव्हर काका पहिल्याच बोलले होते 10 मिनटाच्या वर गाडी थांबणार नाही, म्हणून तिकडनं तुरंत निघालो लोणावळ्यावरून साताऱ्याला. साताऱ्याला गाडी थांबली. जेवणाची ऑर्डर दिली पप्पांनी. मस्त असं हॉटेलमध्ये जेवणं वेगळंच आहे यार. मग आली थाळी आमची, व्हेज थाळी आली मस्त. बाहेर निसर्ग बघायचा होता पण पावसामुळे खिडकी बंद करावी लागली. मग आलो कोल्हापूरला. अरे अपने सिटी में कोल्हापूर बस डेपोला आलो आम्ही. मग तिकडनं थोडी बस थांबली. तिकडनं थोडे पॉपकॉर्न वगैरे घेतले, ते गाडीत विकायला येतात ते. थोडी भूक लागली होती म्हणून. कंडक्टर काका वैतागले होते, कारण पुढे पुढे फुल गाडी झाली होती पूर्ण. पॅसेंजरची गर्दी पूर्ण. फायनली गावाला पोचलो. लालपरीतून उतरलो. पण पावसाने झोडपलं पूर्ण. एवढा पाऊस, पुढे अंधार, मागे अंधार. काहीच दिसत नव्हतं. मम्मी कुठे चालते काहीच दिसत नव्हतं. गाईज मी माझ्या गावी आलो आहे. हे माझं घर आहे. काल रात्री सॉरी मी कंटिन्यू नाही करू शकलो ब्लॉग, कारण पाऊस एवढा पडत होता. आणि लालपरीतून आम्ही ज्या आलो त्या लालपरीतून त्या ड्रायव्हरने आम्हाला वेगळीकडे सोडलं. त्याला सांगितलं आम्ही वेगळीकडे जायचं आहे, पण आम्हाला त्याने वेगळीकडे सोडलं. आम्ही त्यात पावसात मी माझा फोन ओपन केला नाही, कारण खराब वगैरे होईल म्हणून. गाईज गावी आलो तर आता आंबे, फणस, काजू, करवंद सगळं खाणार. हा मिनी ब्लॉग माझा आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा गाईज. एक सेकंड बघा कसं धुकं पडलंय. अरे गावची मजा वेगळीच. आणि प्रवास करताना लालपरीतून गावी येण्याची मजाच वेगळी. जय हिंद, जय महाराष्ट्र.